हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार? सरकारने काढलेला नवीन जी.आर. काय सांगतोय? उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव आंदोलनात सामील झाले. तसेच या आंदोलनाची तीव्रता आणि धग राज्यभर पसरली. मराठा समाजाची आरक्षणाची अनेक वर्षापासूनची मागणी लक्षात घेऊन सरकारने काल एक नवीन जी.आर. काढून हैदराबाद गॅझेटियर स्वीकारले. त्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला. मग हे हैदराबाद गॅझेटियर काय आहे? हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षणाचा खरंच लाभ मिळेल का? इत्यादी प्रश्नावर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर मग चला हा जी.आर. काय आहे ते आपण पाहू. तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या जी.आर.नुसार हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा शासन निर्णय असून या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रात मराठवाड्याचे वैविध्यपूर्ण असे स्थान, मराठवाड्याचा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये मराठवाड्याच्या संदर्भाने सर्वांगीण असा साकल्याने अभ्यास केलेला आहे. मराठवाडा हा महाराष्ट्रात 1 मे 1960 पासून महाराष्ट्राचा अविभाज्य असा भाग बनला आहे. तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने सुरू आहेत. त्यासाठी या भागातील कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने 7 सप्टेंबर 2023 रोजी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये नोंदणी शोधण्याकरता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत. या समितीने हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने 2 वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे 7,000 पेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतली आहेत. या समितीने गेल्या 2 वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे. तथापि मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे. माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने या समितीने अभ्यास केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून संदर्भाधीन वाचा क्रमांक 1 व क्रमांक 3 अन्वये जात प्रमाणपत्रे देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन 2001चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. अशा प्रकारची शिफारस, अशा प्रकारची सूचना या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाद्वारे ही समिती कशी असेल तर यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी, त्याचबरोबर सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील आणि सहाय्यक कृषी अधिकारी असतील, अशी त्रिस्तरीय समिती या समितीच्या माध्यमातून अहवाल तयार करण्यात येईल. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटेईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी
13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. म्हणजे ज्यांच्याकडे जमिनीच्या महसुली नोंदी आहेत त्यांनी, आणि ज्यांच्याकडे जमिनीच्या महसुली नोंदी नाहीत त्यांनी 1967 पूर्वी स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. आणि या प्रतिज्ञापत्राच्या आधारेच दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील. म्हणजेच ज्यांच्याकडे कुणबी ही नोंद आहे गॅजेटियरमध्ये त्यांना तर कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचा आरक्षणाचा कोटा मिळेलच, परंतु ज्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष कुणबी नोंदी नाहीत त्यांच्या नात्यातील कोणाची कुणबी नोंद असेल तर त्यांना देखील ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल. म्हणजेच या शासन निर्णयाद्वारे सरकारने काढलेल्या या शासन निर्णयाद्वारे हैदराबाद गॅजेटियर लागू होण्यास व त्या माध्यमातून ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना व त्यांच्या नातेसंबंधातील जवळच्या नातेवाईकांना या GRमुळे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणे व त्या माध्यमातून हे समाज बांधव ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील. परंतु येणाऱ्या काळात या संदर्भाने या GRला हरकती घेतल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर न्यायालयात या GRला स्थगिती मिळविण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. सरकारची या संदर्भाने काय भूमिका राहील यावरच या GRची उपयुक्तता ठरणार आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.